हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। छोटे छोटे मी रेसिपीज बनवत असते। तर आज मी बनवते पोटॅटोची भाजी, म्हणजेच बटाट्याची भाजी। तर विचार केला माझी सिंपल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू। अधूनमधून मी बनवत असते ऍक्च्युअली, पण आज पोटॅटोची सब्जी बनवते। थोडंसं सिंपल काहीतरी खायची इच्छा होती म्हणून, आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर तुम्ही चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघा। आणि इथे थोडा लाईट्स कमी आहेत, सो माझा फेस सुद्धा डल दिसतोय। तसंही डलच आहे माझा फेस, पण थोडासा डल दिसतोय लाईटच्या इफेक्टमुळे। तर ठीक आहे, करूया स्टार्ट। इथे मी ऑलरेडी सगळं काही कटिंग आणि इन्ग्रेडियंट्स कापून ठेवलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते। हे पोटॅटो, त्यानंतर त्यासाठी अनियन, ग्रीन चिली माझा फेवरेट आहे ॲक्च्युली। माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला ग्रीन चिली खूप आवडते। हर एक म्हणजे कम्पेअर विथ रेड चिली पावडर, मला ग्रीन चिली बेटर वाटते आणि ती हेल्थसाठी चांगली पण आहे। त्यानंतर गार्लिक मी इथे चॉप करून ठेवलेला आहे। त्यानंतर मी इथे पॅन ठेवलेला आहे। तर करूया गॅस ऑन आधी। ते फक्त ऑइल आणि टर्मरिक घेतलंय मी। टर्मरिक माझं फेवरेट आहे, म्हणजे थोडंफार तरी मी टाकतच असते प्रत्येक भाज्यांमध्ये। तर इथे आपण आता पॅन ठेवलेलं आहे, मी आधी ऑइल टाकते। आय थिंक एवढं बस आहे। गॅसला स्लो करते, कारण माझ्याकडनं दोन्ही कामं अजिबात होत नाही। आणि आठवलं मला मध्ये करी लिव्स, सो जे आहे करी लिव्स काढून घेऊया। गॅस मी स्लो केलाय, कारण की एकदा काल असंच झालं। मी ऍक्च्युअली काल टोमॅटोची सब्जी बनवलेली आणि ती पूर्ण जळून गेली पूर्ण। ओके, तर आधी यामध्ये आपण काय टाकायचं असतं, सॉरी, राई टाकायची आहे आधी आपल्याला। तर मी इथे घेतलेला आहे एवढं राई जास्त। त्यानंतर मी इमिजिएटली जिरा पण याच्यामध्ये ऍड केलेला आहे। जळायच्या आधी याच्यामध्ये टाकूया आपण करी लीव्स आणि गार्लिक। मी हातानेच टाकते, कारण की मला हा हँडल नाही होते। दोन्ही गोष्टी स्पूनमध्ये घ्या आणि त्यानंतर मी चिली पण इमिजिएटली टाकते। यातच मी आता अनियन सुद्धा टाकते। चांगलं याला मिक्स करून घ्या। अनियन तुम्ही स्किप करू शकता, पण मला अनियनचा फ्लेवर आवडतो म्हणून मी प्रत्येक गोष्टीमध्ये अनियन थोडाफार तरी टाकतच असते। तर ह्याला थोडंसं गोल्डन होऊ द्यायचं आहे आपल्याला। गॅस मी इथे थोडासा फास्ट करते। आपली गार्लिक इथे मस्त छान गोल्डन झालेली आहे। गॅस मी परत स्लो करते। त्यानंतर आपण याच्यामध्ये ऍड करूया आता टर्मरिक ऍड केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे पोटॅटो। तर यामध्ये आता मी टर्मरिक ऍड केल्यानंतर पोटॅटो ऍड केलेला आहे। लुक तुम्ही बघा कसा आहे। कोणाकोणाची पोटॅटोची भाजी फेवरेट आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा नक्की। तर गॅसला इथे स्लोच्या वेममध्ये ठेवून आपण त्याला थोडंसं स्टीम होऊ देऊया। तर सॉल्ट आपल्याला आता नाही टाकायचं आहे। सॉल्ट आपल्याला थोडंसं 5 मिनिट्स नंतर स्टीम झाल्यानंतर आपल्याला सॉल्ट ऍड करायचं आहे त्यामध्ये। मी आता टाकते सॉल्ट। माझी भाजी इथे रेडी आहे।
त्यानंतर मी थोडंसं इथे क्रस्ट करते, कारण मला असं थोडंसं जळालेला फ्लेवर आवडतो, त्यासाठी. व्यवस्थितपणे कुक झालेली आहे विदिन 10 मिनिट्समध्ये. सो कशी वाटली माझी ही भाजी, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. त्यानंतर मी यामध्ये ॲड करते आहे कोरिएंडर. वाटली माझी ही पोटॅटोची भाजी कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्लॉग जो असणार आहे, होप्स तो माझा चांगला असणार आहे. मी नेक्स्ट व्लॉगमध्ये बुर्ज खलिफा व्हिजिट करणार आहे. सॉरी, मी याआधीही बुर्ज खलिफा व्हिजिट केलेला आहे, पण व्लॉग नव्हता केला. तर या टाईमला मी प्रयत्न करेन की तिकडे व्लॉग बनवू आणि तुम्हाला सांगू की बुर्ज खलिफाच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय काय आहे. एवढा मोठा टॉवर जो आहे त्याच्यामध्ये काय आहे नक्की. सो व्हिडिओ कसा वाटला आणि माझी पोटॅटोची भाजी कशी वाटली ती मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही ट्राय करा, ज्यांना जेवण बनवता येत नाही, जे माझ्यासारखे आहेत त्यांच्यासाठी. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.